प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके जे संतोषदादा आहेत त्यांच्या मातोश्री असतील किंवा उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सर्वात महत्त्वाचं हे जे उपस्थित आहे सगळे पुरुष जे पाठीमागून आम्हाला सध्या खूप चांगला पाठिंबा देत आहे, तर ह्या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करते. तसंच सर्वप्रथम ज्यांच्यामुळे आपण सर्व महिला आज एकत्र आलो त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या तृप्तीताईंना मी आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते. तुम्ही साथ दिली तर वहिनी जर गेली एखाद्या पदावर तर नक्कीच बोलायला चांगली 6 वर 6 मारत बसन. आता ताईंनी मगाशी मी जी संकल्पना मांडली की वाचनालय, ताई उद्यापासून नाही म्हणता येणार, पण एवढ्या 2-4 दिवसातच जे संपर्क कार्यालय आपण काढलेलं आहे, मग निर्मलाचं आणि माझं जनसंपर्क कार्यालय आपण इथे उभारलेलं आहे, म्हणजे ओपन केलेलं होतं आपण, त्याच्यामध्ये नक्कीच वाचनालय चालू करणार. आणि निलेश भाऊजी खरंच, कारण खरंच वाचन असावं. आमच्याही घरामध्ये माझ्या ननंदबाई आलेल्या आहेत आज, तर त्यांनाही वाचनाची खूप आवड आहे, मलाही वाचनाची खूप आवड आहे. भरमसाठ पुस्तकं आहेत आमच्याकडे. खरंच खूप चांगली संकल्पना आहे की खरंच वाचनालय पाहिजेच. दुसरी गोष्ट, ताईंनी मगाशी सांगितलं की बचत गटांसाठी खरंच काहीतरी करा, तर मी त्या दिवशी सगळ्यांना म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सांगते की आपण प्रत्येक गावामध्ये वुमन सेंटर, अस्मिता भवन हे उभारणार म्हणजे उभारणारच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही एक डाऊट नाही. किरण ताईंच्या मार्फत जसं अनुसया उन्नती केंद्र, म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल बरेच जणांनी की अनुसया बचत केंद्रामार्फत म्हणजे उन्नती केंद्रामार्फत महिलांसाठी खूप सारे उपक्रम किरणताई राबवतात आणि तिथे महिला बचत गटांसाठी खूप सारे म्हणजे योजना राबवल्या जातात. म्हणजे त्यांनी तयार केलेले काही प्रोडक्ट असतील किंवा म्हणजे त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी उपक्रम राबवले जातात. आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक गावामध्ये वुमन सेंटर खोलून आपल्या प्रत्येक महिलेला म्हणजे ज्या आपण बचत गटाच्या हे असतील त्यांच्यासाठी आपण रोजगार उपलब्ध करून देणार, म्हणजे देणार. हा जसा मानसिंग पाटलांचा शब्द असतो ना तसाच या वहिनीचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. वहिनीला चांगलं बोलता येतं. वहिनी पण तुमच्यातलीच एक आहे आणि तुमचीच मैत्रीण आहे, ज्येष्ठांची ती सून आहे, त्याच्यामुळे वहिनीला काही परकी बिरकी मानू नका, ती तुमच्यातलीच एक आहे. येणाऱ्या 5 तारखेला म्हणजे आज सांगते की येणारी जी 5 तारीख आहे, जेव्हा म्हणजे आम्ही दोघी घड्याळ चिन्हावर उभे आहे, म्हणजे मी आणि निर्मला, तर एवढीच विनंती का त्यावेळेस तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन, म्हणजे आता मी सांगितलंच आहे की बाबा पुढं मला जर 6 मारायचे असतील तर मला काहीतरी पदावर जाऊन बसावं लागेल, तेव्हा मला ते जमेल आणि तिलाही जावं लागेल तेव्हा जमेल, आणि मग ही सासू सुनांची जोडी जरा रंगात आणीन सगळे कार्यक्रम. एवढीच विनंती, आपला आशीर्वाद असाच पाठीशी राहो. धन्यवाद.